नमस्कार. मी विक्रमसिंग राजपूत, क्रीडा शिक्षक, श्री बाबूभाई पोंदा ज्युनियर कॉलेज डहाणू. आज 1 फेब्रुवारी 2026 रोजी सादर झालेल्या अर्थसंकल्पात तरुण भारतासाठी, विशेषतः शिक्षण आणि क्रीडा क्षेत्रासाठी काही ऐतिहासिक घोषणा करण्यात आल्या आहेत. तंत्रज्ञान आणि रोजगाराची ही नवी भरारी नेमकी काय आहे? चला पाहूया. यावेळच्या बजेटमध्ये 4 मुख्य स्तंभांवर भर दिला आहे. प्रत्येक जिल्ह्यात मुलींचे वसतिगृह, आदिवासी भागात स्पोर्ट्स हब, शाळांमध्ये AVGC लॅब्स आणि तरुणांसाठी स्ट्रक्चर्ड इंटर्नशिप प्रोग्राम. ग्रामीण भागातील मुलींना उच्च शिक्षणासाठी शहरात जाताना आता राहण्याची आणि सुरक्षेची काळजी वाटणार नाही. सरकारने प्रत्येक जिल्ह्यात किमान एक सुसज्ज शासकीय मुलींचे वसतिगृह उभारण्याचा निर्णय घेतला आहे. क्रीडा शिक्षकांसाठी आणि खेळाडूंसाठी सर्वात मोठी बातमी. आदिवासी भागातील टॅलेंट शोधण्यासाठी दरवर्षी 20 नवीन स्पोर्ट्स हब विकसित केले जातील. येथे केवळ मैदानीच नाही तर सिंथेटिक ट्रॅक, इंडोर स्टेडियम आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्यावसायिक कोचसुद्धा असतील. भविष्य हे डिजिटल आहे हे ओळखून 15,000 शाळा आणि 500 कॉलेजांमध्ये ॲनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स आणि गेमिंग म्हणजेच AVGC लॅब्स सुरू होणार आहेत. यामुळे शालेय वयापासूनच विद्यार्थ्यांना IT क्षेत्रातील आधुनिक कौशल्ये शिकता येतील. केवळ पदवी असून चालत नाही, अनुभवही हवा. म्हणूनच स्ट्रक्चर्ड इंटर्नशिप प्रोग्रामद्वारे तरुणांना थेट कंपन्यांमध्ये कामाचा अनुभव मिळेल आणि विशेष म्हणजे या कालावधीत त्यांना विद्यावेतन म्हणजेच स्टायपेंडसुद्धा मिळणार आहे. थोडक्यात सांगायचे तर हा अर्थसंकल्प आधुनिक तंत्रज्ञान आणि तळागाळातील प्रतिभेला जोडणार आहे. तुम्हाला यातील कोणती घोषणा सर्वात जास्त आवडली? कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ शेअर करा. जय हिंद.